नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, उत्तर प्रदेशामध्ये दनकौर गावामध्ये राहणाऱ्या एका बेरोजगार तरुणाच्या बाबतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि अनाकलनीय गोष्ट घडली आहे। त्याच्या बँक खात्यामध्ये अचानक अब्जावधी रुपये जमा झाल्याचं प्रकरण घडलेलं आहे। 20 वर्षांच्या या तरुणाचं नाव दीपू उर्फ दिलीप सिंग आहे। त्यानं 2 महिन्यांपूर्वीच कोटक महिंद्रा बँकेमध्ये खातं उघडलं होतं। 2 ऑगस्टला दिलीपनं बँकेच्या मोबाईल ॲपवरती लॉग इन केलं। त्यानंतर बँक खात्यामध्ये त्याला जे काही दिसलं त्यामुळे त्याचं डोकं चक्रावलं आणि त्याचं हृदय जोरजोरामध्ये धडधडू लागलं। दिलीप सिंगला त्याच्या बँक खात्यामध्ये एक भली मोठी रक्कम जमा झालेली दिसली। खरं तर भली मोठी हा शब्द देखील त्या रकमेपुढे छोटा वाटेल इतकी ती मोठी होती। हे पाहून दिलीप सिंग चक्रावला। त्यानं अनेक वेळा मोबाईल ॲप बंद केलं, पासवर्ड बदलला, मात्र प्रत्येक वेळेस बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये लॉग इन केल्यावरती ते अब्जावधी रुपये खात्यात असल्याचंच दिसत होतं। इतकी मोठी रक्कम होती की ती त्याला मोजताही येत नव्हती। फक्त इतकंच मोजता आलं की ही संख्या सदती संख्या आहे। गुगलवरती ट्रान्सलेट करण्याचा देखील त्यानं प्रयत्न केला, परंतु त्याचा देखील उपयोग झाला नाही। दिलीप सांगतो की इतर अनेकांना देखील ती संख्या दाखवली, मात्र इतकी मोठी रक्कम कोणालाच मोजता येत नव्हती। दिलीप सिंग हा 12वी पास आहे आणि तो बेरोजगार आहे। गेल्या काही काळापासून तो काम शोधतोय। बँक खात्यामध्ये अब्जावधी रुपये जमा झाल्याचं पाहून दिलीपच्या मनात सुरुवातीला विचार आला की ही काहीतरी तांत्रिक चूक असू शकते, मात्र वारंवार चेक केल्यानंतर देखील त्याला खात्यामध्ये तीच रक्कम दिसत होती। दिलीप सांगतो, मला वाटलं की खात्यामध्ये इतकी रक्कम जमा झाली आहे म्हणून मी दुसऱ्या खात्यात 10,000 रुपये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते झालं नाही, कारण बँकवाल्यांनी माझं खातं गोठवलं होतं। तो म्हणतो की इतके पैसे पाहून खरं तर मी थक्क झालो होतो। एकदा वाटलं की मला लॉटरीच लागली आहे, मात्र लॉटरी देखील इतकी मोठी कशी असेल। दिलीप सिंगला जेव्हा विचारलं की त्याच्या बँक खात्यात अब्जावधी रुपये येण्याआधी बॅलन्स किती होता, त्यावर तो बोलला की त्याच्या खात्यामध्ये फक्त 20 रुपये होते। तर मग अशा पद्धतीनं ही एक तांत्रिक चूक होती आणि त्यामुळे बँकेने त्याचं खातं गोठवून ते पैसे पुन्हा परत वळती केलेले आहेत। तर मग मित्रांनो, कधी कधी चुकून तुमच्या खात्यात देखील अशा प्रकारची रक्कम येऊ शकते। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्क्रीनवरती दिसणारी रक्कम तुम्हाला जर वाचता आली तर नक्कीच तुम्ही ते देखील आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।